अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील मुंगसगाव येथे अशोक उगले हे शेतकरी आपले बायको लंकाबाई आणि मुलगा नितीन यांच्यासह राहतात. त्यांना उषा नावाची मुलगी आहे, जी आता विवाहित आहे आणि तिचे लग्नानंतरचे नाव उषा सचिन मेटे असे आहे. अशोक उगले यांचा मुलगा नितीन याचे वय 31 वर्षे असून त्याचे लग्न जमत नसल्याने संपूर्ण कुटुंब मोठ्या काळजीत होते. पूर्णतः शेतीवरच उदरनिर्वाह करणाऱ्या उगले कुटुंबियांना नितीनच्या विवाहाची काळजी सतत सतावत होती. दरम्यान त्यांनी आपल्या शेती कामाच्या मदतीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आर्णी येथील राजू राठोड याला कामावर ठेवले होते. राजूला नितीनचे लग्न जमवण्यासाठी उगले कुटुंबियाची होणारी धडपड पाहून त्यांच्याविषयी सहानुभूती वाटत होती. त्यामुळे त्याने विचार केला की जर आपल्या ओळखीतून मालकाच्या मुलाचे लग्न जमवता आले तर एवढे पुण्य आपल्याला मिळेल. म्हणून तो एक दिवशी मालक अशोक उगले यांना म्हणाला, मालक, आमच्या गावात तुमच्या नितीनसाठी एक चांगले स्थळ आहे. मुलगी देखणी आहे आणि कुटुंब सामान्य आहे. तुम्हाला वाटले तर एकदा बघून या. राजूचे असे आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून अशोक उगले त्याला म्हणाले, हरकत नाही, तू आमच्या बरोबर येत असशील तर आपण मुलगी बघून येऊ. अशोक उगले यांनी घरात याविषयी चर्चा केली. राजू राठोड एवढे खात्रीने सांगत असल्याने उगले कुटुंबीय मुलगी बघायला जाण्यासाठी तयार झाले. रविवार दिनांक 23 जून रोजी अशोक उगले, त्यांचा मुलगा नितीन आणि मुलगी उषा सचिन मेटे हे सर्वजण राजू राठोडला घेऊन गाडीवरून मुलगी बघायला निघाले. 10 ते 12 तासांचा प्रवास असल्याने ते भल्या पहाटेच मुंगसगाव येथून निघाले होते. दुपारनंतर ते यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथे पोहोचले. चोरंबा येथे एका छोट्याशा घरात मुलगी सिमरन गौतम पाटील, तिची आई आशा आणि भाऊ कर्ण गौतम पाटील असे राहत होते. राजू राठोडने उगले कुटुंबाला त्यांच्या घरी नेले. त्यावेळी त्या घरात इतर 2-3 जण देखील उपस्थित होते. आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे नवरी सिमरन पाटील नटून तटून सुंदर कपड्यात बैठकीत येऊन बसली. उगले कुटुंबियाने तिला बारकाईने बघितले. अशोक उगले यांनी तिला काही प्रश्न विचारले आणि तिनेही मोठ्या चालाकीने त्या प्रश्नाचे उत्तर दिले. वय 19 वर्षे असलेली ही चुणचुणीत मुलगी सर्वांना खूपच पसंत पडली. उगले कुटुंबाने आम्हाला मुलगी पसंत असल्याचे तेथे उपस्थित असलेल्यांना सांगितले आणि दोन्ही कुटुंबांना आनंद देखील झाला. तेवढ्याच मुलीची आई आशा पाटील अशोक उगले यांना म्हणाली, आम्ही तुम्हाला मुलगी देतो, मात्र लग्नाचा सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल आणि आम्हाला 2,15,000 रुपये द्यावे लागतील. नितीनचे लग्न इतके दिवस जमत नसल्याने उगले कुटुंब पैसे द्यायला सुद्धा कबूल झाले. एवढे सर्व सांगोपांग चर्चा झाल्याने उगले कुटुंब आता परतीच्या प्रवासाला निघाले. बऱ्याच उशिरा ते सर्वजण मुंगसगावला परत पोहोचले. त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. चला आता एकदाचे नितीनचे मार्गी लागले असा विचार करून ते सर्वजण खूप खुश होते. जवळच्या काही नातेवाईकांनाही उगले परिवाराने लग्न जमवण्याची कल्पना दिली. बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी उगले कुटुंबीय घरी असतानाच मुलीची आई आशा पाटील, मुलगी सिमरन पाटील, राजू राठोड आणि त्यांचे इतर 2 संबंधित मुंगसगाव येथे आले. मुलीच्या आईने सांगितले की आपण आता आपल्या पद्धतीने लग्न करून घेऊ. अशोक उगले यांनी घरामध्ये चर्चा केली आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न करण्याचे ठरले. कोळगाव येथील साकेवाड्यातील महादेव मंदिरात लग्न करण्याचे नियोजन करण्यात आले. अशोक उगले यांनी कबूल केल्याप्रमाणे 2,15,000 रुपये मुलीची आई आशा पाटील हिच्याकडे दिले. दोन्ही बाजूंकडील मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत उगले पाटील लग्न सोहळा आनंदात संपन्न झाला. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विवाह सोहळा पूर्ण झाला. विवाह सोहळा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 27 जून 2024 रोजी नवरदेव, नवरी आणि काही नातेवाईक पारनेर तालुक्यातील अब्दुप येथील खंडोबाच्या दर्शनाला जाऊन आले. नितीन आणि सिमरन हे दोघे जण आता लवकर त्यांच्या संसाराला सुरुवात करणार होते आणि नितीनने त्याच्या भावी आयुष्याची खूप स्वप्ने देखील रंगवली होती. दिनांक 28 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता नितीनची नववधू सिमरन पाटील आणि तिची आई आशा पाटील या दोघी जणी उगले परिवाराला म्हणाले, आता विवाह सोहळा छान संपन्न झाला. हे लग्न झाल्याबाबत आम्हाला गावाकडे नोटरी द्यावी लागते. आपण श्रीगोंद्याला जाऊन नोटरी करूया. उगले कुटुंबियांनी त्याला होकार दिला. मात्र अशोक उगले यांच्या मनात शंकेची पाल चुकली तरी त्यांनी नोटरी करण्याची तयारी दर्शवली होती. नितीन, त्यांचे वडील अशोक, आई लंकाबाई, सिमरन पाटील आणि तिची आई आशा पाटील असे सर्वजण मुंगस गावातून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा येथे कोर्टाच्या गेट समोरील वकिलाकडे नोटरी करण्यासाठी आले. स्वतःची 4-चाकी गाडी रस्त्याच्या कडेला लावून नितीन व त्याचे वडील अशोक उगले नोटरी संदर्भात वकिलाच्या ऑफिस मध्ये जात होते. त्यावेळी नितीनची आई लंकाबाई, नितीनची नववधू सिमरन आणि तिची आई आशा पाटील असे 3 जण गाडीत बसले होते. त्यावेळी अचानक नितीनच्या आईचा नितीन इकडे ये असा ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी नितीन व त्याचे वडील पळत गाडीकडे आले. तेव्हा नितीनच्या आई लंकाबाईने सिमरनचा हात घट्ट पकडून ठेवला होता. नितीन व त्याच्या वडिलांनी काय झाले अशी विचारणा केली असता नितीनच्या आईने सांगितले, अरे तुझी बायको सिमरन ही या दुसऱ्या गल्लीतून आलेल्या लोकांबरोबर पळून जात आहे. ते असे सांगत असतानाच आशा पाटीलने लंकाबाईच्या डोळ्यात तिच्या जवळची मिरची पावडर फेकली. हे पाहताच नितीनने तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या कानावर घडलेली घटना सांगली. तेव्हा पोलीस निरीक्षक
भोसले यांनी शेअर बिटाचे हवालदार मुकेश कुमार बडे यांना तात्काळ घटनास्थळावर रवाना केले. लंकाबाईचा आरडाओरडा ऐकून कोर्टाजवळ बरेच लोक तिथे जमा झाले. एका गाडीतून आलेल्या लोकांना सगळ्यांनी विचारले, तुम्ही कोण आणि कशासाठी आला आहात? त्यावेळी त्यांनी सांगितले की आशा गौतम पाटील हिने आम्हाला फोन करून तुम्ही आम्हाला घेऊन जाण्यासाठी श्रीगोंदा इथे या असे सांगितले होते, म्हणून आम्ही यवतमाळ येथून गाडी घेऊन आलो आहोत. त्या सर्वांना हेड कॉन्स्टेबल मुकेश कुमार बडे व त्यांच्या सहकार्याने त्यांच्या गाड्यांसह पकडून पोलीस स्टेशनला आणले. आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील या महिला सूत्रधारांसह पोलिसांनी शेख शाहरुख, शेख फरीद आणि दीपक पांडुरंग देशमुख राहणार घाडंजी, जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले. नितीन उगलेची जागरूक आई लंकाबाई हिच्यामुळे नवरदेवांना फसवणूक करून लुटणारी आंतरराज्य टोळी श्रीगोंदा पोलिसांच्या हाती लागली. उगले कुटुंबाचा मोठा घात होता राहिला होता. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी तातडीने वरिष्ठांना दिली. यवतमाळ जिल्ह्यातील घाडंजी तालुक्यातील चोरंबा येथील रहिवासी असलेली आशा गौतम पाटील वय 38, हिचा नवरा गौतम याचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिला सिमरन वय 19 आणि अर्जुन रामराव पाटील अशी 2 मुले आहेत. ऐन तारुण्यात पदार्पण केलेल्या आशा पाटीलच्या मुलगी सिमरन हिच्या भांडवलावर या टोळीने गेल्या काही वर्षापासून हा गोरख धंदा सुरू केला आहे. नवरे मिळवून देतो असे म्हणून लाखो रुपये लुटण्याचे या टोळीचे 9वे प्रकरण होते. थोडक्यात नितीन उगले हा त्यांचा 9वा बळी होता. त्यानंतर त्यांना बुरा येथे 2 कुटुंबांना फसवायचे होते, मात्र मध्ये त्यांचा गेम झाल्याने लग्नाची बिडी ऐवजी पोलिसांच्या बेड्या त्यांच्या हातात पडली. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगसगाव येथील नितीन अशोक उगले वय 31 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी आशा पाटील, सिमरन पाटील अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तेथे राजू राठोड व युवराज जाधव वगळता इतर 6 जणांना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून 4 चाकी गाडीसह रोख 2,20,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. सर्व संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. सर्व 6 संशयितांना श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस पथकाने सिमरन पाटील व आशा पाटील यांना सोबत घेऊन यवतमाळ जिल्ह्यात तपास केला असता स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उंबरकर यांनी सहकार्य केले. पोलिसांनी युवराज जाधव व राजू राठोडलाही ताब्यात घेतले आहे. पाटीलच्या या टोळीने आतापर्यंत महाराष्ट्रासह राजस्थानसह एकूण 4 राज्यामध्ये गुन्हे केले आहेत. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कटाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.